आता ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी. लासलगावमध्ये शासकीय कांदा खरेदीला शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. केंद्र सरकारकडनं ए ग्रेड कांद्याचा शासकीय खरेदी दर हा ₹15.80 प्रति किलो जाहीर करण्यात आलाय. मात्र नाशिक जिल्ह्यामधील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी अल्प प्रतिसाद दिलाय. गेल्या 12 ते 13 दिवसात केवळ 44 मेट्रिक टन कांद्याचीच शासकीय खरेदी झाली आहे. कांद्याचं उत्पादन खर्च निघत नसल्याने कांद्याला हमी भाव द्या अशी मागणी जी तर ती शेतकऱ्यांची होत होती आणि हमी भावाने जे तर ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ₹12.35 दराने कांदा खरेदीची घोषणा सातारा या ठिकाणी केली आणि 15 मे पासून जे तर ते नाफेड एनसीसीएफ मार्फत कांदा खरेदी जी तर ती सुरू झाली. पहिल्याच दिवशी या ठिकाणी विंचूर येथील सेंट्रल वखार महामंडळाच्या गोडाऊनवर या ठिकाणी 11 क्विंटल 30 किलो कांदा जो आहे तर तो खरेदी केलेला या ठिकाणी साठवण्यात आलेला आहे आणि याला ₹12.35 इतका दर मिळालेला आहे. मात्र दर एकदम कमी असल्या कारणाने या ठिकाणी शेतकरी जो आहे तर तो कांदा विक्रीसाठी अनुत्सुक होता. मात्र त्यानंतर जे तर ते 25 मेच्या दिवशी त्या ठिकाणी ₹3.45 ची वाढ करण्यात आली आणि त्यानुसार ₹15.80 नव्या दराने जे तर ते कांदा खरेदीची घोषणेचं परिपत्रक काढण्यात आलं. पुढे येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकार आणखीन वाढीव बाजारभाव देणार का नाही देणार याकडे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आजची जी दिल्लीतील बैठक होणार आहे तर त्या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे. उमेश पारिक, TVN मराठी, लासलगाव, नाशिक.